नमस्कार मंडळी. आज ना मिस्टरांच्या डब्याला सकाळी चवळीच्या शेंगाची भाजी दिली होती. त्यांना ती अजिबात आवडत नाही. पण दुपारी त्यांचा फोन आला आणि म्हटले, "काय भारी भाजी झाली होती. खूपच छान झाली होती. नेहमी अशी का बनवत नाही?" मी म्हटलं, "आज कसं काय यांना भाजी आवडली?" चला तर मग तुम्हालाही ते सिक्रेट सांगते. तर सगळ्यात आधी चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून-धावून कट करून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या. त्यानंतर त्यासाठी मसाला आपण तयार करून घेऊया. त्यासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा, लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर घेऊन तसंच कच्चं मिक्स वाटून घेतलं. आता 2-3 टेबलस्पून तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि जिरे फुलल्यानंतर यामध्ये जो सिक्रेट मसाला मी वापरला ना, त्यामुळेच मिस्टरांना एवढी ही भाजी आवडली. तो म्हणजे कैलासेस ऑर्गॅनिक स्पाइसेसचा घाटी मसाला. फक्त 2 चमचे हा मसाला घातला. त्यांचीच पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यामुळे रंग मसाल्याचा तर एक नंबर येतोय आणि घरामध्ये सुगंध देखील तेवढाच छान दरवळतोय. अगदी 100% ऑर्गॅनिक, नो प्रिझर्व्हेटिव्ह, नो कलर, अगदी प्युअर नॅचरल फॉर्ममध्ये हा घाटी मसाला आहे. फक्त 2 चमचे मसाला तेलामध्ये परतून घेतला. त्यानंतर तयार केलेलं वाटण कढईमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. कारण कच्चाच मसाला वाटला होता नाही का? आता मसाला छान शिजला गेलेला आहे. छान तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये उकळवून घेतलेल्या चवळीच्या शेंगा घालायच्या, व्यवस्थित मिक्स करायचे. आवश्यकतेनुसार मीठ घालायचे. तर या मसाल्यामध्ये मीठ देखील असतं आणि शेंगा उकळवताना देखील मीठ घातलं होतं. त्यामुळे मीठ घालायची गरज नाहीये. तुम्हाला जर रश्श्याच्या ह्या शेंगा बनवायच्या असतील तर तुम्ही पाणी घालू शकता. मला टिफिनसाठी बनवायच्या होत्या म्हणून मी तशाच शिजवून घेतलेल्या आहेत. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून मस्त अप्रतिम चवळीच्या शेंगा इथे तयार झालेल्या आहेत. आणि हा जो घाटी मसाला आहे ना, खरंच एक नंबर आहे. तर हा मसाला तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही भाजीसाठी वापरू शकता. त्याचबरोबर यांचे इतरही मसाले त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यांनी नंबर देखील दिलेला आहे. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे शुद्ध पारंपरिक मसाले वापरून पहा. तुम्हालाही नक्की आवडतील.